श्री स्वामी चरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगी दिक साधन, वेदाभ्यास शास्त्र ज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ, सर्व कामना पुरवोण, अंती दाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ बेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी, आपुली भावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवनाचे गृहाण जाती, दृष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुखदुःख समान, सदा तृप्त असे म्हण, लोकवस्ती आणि वण, दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्याची वाते चित्ती, ते करीती स्वामी भक्ती, जनहासती तयांते, त्यावेळी मंगळ वेड्यात, बसाप्पा तेली राहत, दारिद्र्ये पिडिला बहुत, दीनस्थिती तयाची, बसाप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहजवना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोन, तिये वरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे, अंतरी पटली खूण, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणूनी सुखे शयन, कंटकश्चये वरी केले, अष्टभावे दाटोनी, माता ठेवणी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, करजोडून या सविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपा घणा भक्त पालका, पापताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतशले यती, वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरणी, मन जडले पै पासुनी, तैराहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, जिकडे जातील समस्त, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हासत, कुटील जन तयांते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसप्पाची कांता, एकोणिया ऐशी वार्ता, करीतसे अकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परिमोल मजुरी करुण, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसाप्पा येती गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनावादवान भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होणी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मणी, 2 प्रहर होता रजणी, समर्थ ओठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्गण दिसे त्या माझारी, चरणी रुतती कणकटग, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भाणावरी आला, अपरिमिती देखिला, सर्पसमूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित,
तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय. पाहोनिया एशी पाशी भयभीत झाला अंतरी. तो तयाची मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाही तितके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा जोडूनी पाहत. तव त्या सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला. ऐसे नवल देखोणी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रमाश्रुनयनी वाहत. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. आनंदोजी मानसी बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसोन. जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याते. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मनकोरोणिया स्थिर सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत. पंचदशाध्याय गूढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु.